प्रमुख मागण्या आहेत आणि तुमचं समाधान कुणी केलंय का नाही, प्रशासनाचं कुणी आलं होतं का नाही? नाही, आत्तापर्यंत तर आमच्या मागण्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही 50 वर्षापासून इथं राहतो. आमच्या नावानं आणखी घरं झाली नाहीत. आमची प्रमुख मागणी आमच्या नावानं PR कार्ड करून देण्यात यावं. या संदर्भात काल कलेक्टर साहेबाला पत्र बी दिलं, आयुक्त साहेबालाही पत्र दिलं, पण आतापर्यंत प्रशासनानं काय कुठं दखल घेतलेली नाही. आणि राजकीय आता 15 तारखेला मतदान असल्यामुळं बाकी राजकीय लोकांचं चालू आहे, आम्ही करतो तुम्ही करतो, पण आम्हाला ठोस पुरावा दिल्याशिवाय आमचं काम केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. आम्हाला महत्त्वाचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाचं घर मिळावं ही अपेक्षा केलेली आहे सगळ्यांनी. आणि जोपर्यंत PR कार्ड भेटत नाही तेव्हा लोकांचा प्रश्न आहे परिसरात किती टोटल ह्या सगळा प्रश्न 750 ते 800 मतदान आहे इथं. 4 एकर 12 गुंठ्याचा प्रश्न आहे आणि जवळपास 300 ते 400 घरं आहेत जवळपास आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात. मागच्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही 50 वेळेस तरी आंदोलन केले हे प्रश्न ह्या प्रश्नावर 2002 पासून भांडण चालू आहे. 2002ला आम्ही कलेक्टर ऑफिस सोबत भांडण झालं होतं. आमच्या 12 वर्षे केस चालल्या तरी पण आमचा काही प्रश्न निकाली लागला नाही आतापर्यंत. तर हे पूर्ण प्रश्न मार्गी लागावं या उद्देशानं आम्ही 15 तारखेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. समाधान कसं होणार तुमचं आता? कुणी प्रशासनाचं बी तुमचं आलं नाही दखल घ्यायला? बघू आता 4 दिवस बाकी आहेत मतदानाला 15 तारखेपर्यंत. तोपर्यंत कोणी येतंय जाते, काय कलेक्टर येतात, आयुक्त येतात, प्रशासन येते, कोण येते बघू. जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही निर्णयावर ठाम आहे तिथं. नगरच्या लोकांनी मतदानावर बस आपण त्यांची संवाद साधला, काय आश्वासित केलं त्यांना या निमित्ताने आपण? आज या ठिकाणी संत गाडगेबाबा नगरच्या रहिवाशांचं जे जागा, या जागेला सातबारावर कोणाचंही नाव नाही आहे आणि या ठिकाणी ही सगळी जनता या ठिकाणी गेल्या 50-60 वर्षापासून या ठिकाणी राहते. त्यांचा जो अदंतरित राहिलेला जो प्रश्न आहे, निश्चित या ठिकाणी त्यांना मी आश्वस्त करू शकतो की या ठिकाणी येणाऱ्या 12 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, अनाथांचा नाथ ज्यांना म्हणलं जातं, त्यांची जी सभा आज आहे 12 तारखेला आहे, त्या अनुषंगानं त्यांचा प्रश्न या ठिकाणी आपण मांडणार आणि निश्चित अनाथाच्या नाथाकडून या सर्व जनतेला या ठिकाणी बैठक लावून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बैठक लावून माननीय कलेक्टर साहेब असतात, माननीय आयुक्त साहेब असतात, यांच्यामार्फत हा जागेचा प्रश्न आणि PR कार्ड यांना देण्याचा प्रश्न मार्गी लावू असं या ठिकाणी मी सांगितलं. कोणीही मतदानावर बहिष्कार ठेवू नका, करू नका, कारण मतदानावर आपल्या प्रत्येकाच्या मतदानावर एक आपला हक्काचा माणूस या ठिकाणी निवडून द्यायचा. त्या अनुषंगानं आपण मतदानाला बहिष्कार करू नका हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं निश्चित या सर्व चर्चेअंती ते चांगला योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो.